आज आपल्या या शिबिराच्या निमित्ताने आपण पारगावमध्ये जे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं होतं ते पुण्यातील बुधराणी हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण ग्रामस्थांच्या ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने आपण इथं पार पाडलेलं आहे. 2 डॉक्टरांच्या टीम या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यातली बुधराणी हॉस्पिटलमधले हे सगळे डॉक्टर वृंद आहे, त्यांची ते आता निघाले. तत्पूर्वी आपण त्यांचं फेलिसिटेशन करूया. तत्पूर्वी जरा परिचय, आता फक्त अमोलजींचाच परिचय मला, बाकी जर सर्वांचा तुम्हीच परिचय करून दिला तर आनंद होईल. नमस्कार. साधू वासवानी मिशन मेडिकल कॉम्प्लेक्स ही जी संस्था आहे, ही जी संस्था साधू वासवानी यांनी स्थापन केलेली आहे आणि साधू वासवानी मिशनच्या अंडर हॉस्पिटल आहे जे आहे त्याचं नाव आहे रिलॅक्स अँड बुधराणी हॉस्पिटल. हे जे हॉस्पिटल आहे ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या किंवा कॅन्सरवरची ट्रीटमेंट, हार्टवरची ट्रीटमेंट, शरीरामध्ये ज्या काही विकार आहेत त्या सर्व विकारावरती आपण शस्त्रक्रिया करतो किंवा तपासणी करतो. तसंच आपण त्या पद्धतीनं विविध गावांमध्ये आपण शिबिर भरवतो. तसंच सरांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की तुम्ही इकडे पण मागच्या वेळेला रिक्वेस्ट केली होती, आपण सासवडमध्ये तुम्ही तुमचं होतं बरोबर, तर त्या ठिकाणी तर आपलं झालं नाही. म्हटलं यावर्षी काही करून यावं तर आपण केलेलं आहे. तर त्याप्रमाणे आपण यावेळेला स्त्रीरोग, हाडांची तपासणी आणि जनरल चेकअप या 3 विभाग आणले होते. त्याच्यामध्ये स्त्रीरोगामध्ये आपण पॅप्समेअर ही एक टेस्ट असते, ती कॅन्सरसाठी म्हणजे महिलांच्या कॅन्सर ट्रीटमेंटसाठी जी टेस्ट केली जाते त्यासाठी ट्रीटमेंट केली आहे. आणि ऑर्थोमध्ये हाडांची ठिसूळता शोधण्यासाठी जे टेस्ट असते ती केलेली आहे. आणि जनरलसाठी आपण शुगरची चाचणी ही केलेली आहे. तरी सगळ्यांनी सहकार्य केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आमचे डॉक्टर आहेत, डॉक्टर मंजित सर ऑर्थोचे सर आहेत, आणि डॉक्टर ताहिरा मॅम आहेत त्या स्त्री म्हणजे गायनेकोलॉजिस्ट, आणि डॉक्टर वीणा आहेत त्या जनरल मेडिसिनच्या डॉक्टर, आणि त्याच्या सिस्टर आहेत आमच्या सिस्टर पल्लवी आणि सिस्टर उज्ज्वला मावशी आहेत, आणि आमचे आबाद आहेत जे हाडांची चाचणी कॅल्शियमची आहे चेकअप केले आहेत, आणि आमचे साथी आहेत Let's go. समाजाची सेवा करणे म्हणजे डॉक्टरी पेशा, व्यवसाय हा डॉक्टरी व्यवसाय म्हटला जात नाही. डॉक्टरी ही सेवा धरली जाते आणि त्या सेवेच्या त्या जाणीवेनेच त्यांनी या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत आले. इथं आपण त्यांच्या मदतीने गावकऱ्यांच्या आणि मला वाटते बऱ्याचशा मुलांनी पण ह्या तपासणीचा लाभ घेतलेला आहे. त्याबद्दल खरं धन्यवाद देणं हे चुकीचं आहे, कारण का ही एक खूप नोबल सर्व्हिस आहे. परंतु कृतज्ञ आहोत मी महाविद्यालयाच्या वतीने, इथल्या ग्रामपंचायत पारगाव यांच्या वतीने, आपल्या हॉस्पिटलच्या ट्रस्टचं आणि सर्व डॉक्टर वृंद, तर या सिस्टर, बाकी मावशी असेल, दादा असेल आणि अमोलजींचं मी खूप खूप आभारी आहे. आणि एक टोकन ऑफ लव्ह म्हणून आम्ही एक महाविद्यालयाच्या एक आठवण राहावी ते पण आहे. मी महेशजींना विनंती करतो की महेशजींनी अमोलजींना एक आठवण राहावी. डॉक्टर Let's go.
धन्यवाद डॉक्टर. दरवर्षी आमचा वेगवेगळ्या आता या गावी पुढील किमान 2 वर्ष तरी अजून आम्ही येणार आहोत. तर आमची विनंती असेल की आमच्याबरोबर तुम्ही पुढच्या 2 वर्षात तरी किमान इथं यावं, ही आदराची विनंती असेल. धन्यवाद. आगतम स्वागतम सुस्वागतम. घडवते जे राष्ट्राला न्याय, समता, बंधुता, संविधानाची महती सांगते, विचारांची समृद्धता, त्या पवित्र ग्रंथाचा आशय उघडणाऱ्या वक्त्यांचे आदरपूर्वक स्वागत. लाभली आम्हास वैचारिक समृद्धता. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजन करून व्यासपीठावर स्थानपन्न व्हावे. धन्यवाद सर, धन्यवाद मॅम. नमस्कार. व्यासपीठावर विराजमान सर्व कर्तृत्वान मान्यवरांचे आणि येथे जमलेल्या सर्व स्वयंसेवकांचे राष्ट्रीय सेवा योजना आयोजित शाश्वत विकासात युवकांचे योगदान या संकल्पनेवर आधारित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात आपले मनपूर्वक स्वागत. माननीय श्री शिवाजी भाडळे सर यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वीकारावे. मी सर्वांना विनंती करते, सर्वांनी राष्ट्रीय गीतासाठी जागेवर उभे राहावे.
स्वयंसेवकांनी स्थानपन्न व्हावे. भारत हे केवळ भौगोलिक एकक नसून विविधता, मूल्य आणि लोकशाही परंपरेवर उभे असलेले राष्ट्र आहे. या राष्ट्राची ओळख, दिशा आणि आत्मा ज्या ग्रंथात सामावलेली आहे तो म्हणजे भारतीय संविधान. संविधान म्हणजे केवळ कायद्यांचा संग्रह नाही, तर तो प्रत्येक नागरिकाचे हक्क, कर्तव्य, स्वातंत्र्य आणि समतेचा मूलाधार आहे. लोकशाही टिकवण्यासाठी, सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आणि राष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी संविधानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आजच्या बदलत्या सामाजिक राजकीय परिस्थितीत संविधान वाचणे जितके गरजेचे आहे तितकेच ते समजून घेणेही आवश्यक आहे. संविधानातील मूल्य आपण आत्मसात केली तरच आपण खऱ्या अर्थाने जबाबदार नागरिक बनू शकतो. याच उद्देशाने आज आपण संविधान समजून घेताना या विषयावर विचारमंथन करण्यासाठी एकत्रित आलो आहोत. त्यानंतर आजचे प्रमुख पाहुणे व आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी भाडेळ सर यांचा परिचय करून देते. श्री शिवाजी भाडेळ सर यांनी रयत शिक्षण संस्थेत तब्बल 36 वर्षे निष्ठेने शिक्षक म्हणून सेवा बजावली. आपल्या प्रदीर्घ सेवा काळात त्यांनी अध्यापनाबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त आणि विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे त्यांनी मुख्याध्यापक पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आणि त्याच पदावरून ते सेवानिवृत्त झाले. मूळचे पारगाव येथील असलेले भाडेळ सर हे साधेपणा, प्रामाणिकपणा आणि शिक्षणाविषयी निष्ठेसाठी ओळखले जातात. आजही ते अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान आहे. आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर पोपट शिंदे सर यांचा परिचय करून देते. डॉक्टर पोपट शिंदे सर हे शिक्षक, संशोधन आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले एक बहुयामी व अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांनी नेट, PhD, MCom, GDC&A, MBA अशी उच्च शैक्षणिक पात्रता प्राप्त केली आहे. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून 22 ऑगस्ट 2016 रोजी पुणे जिल्ह्यातील प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक स्थिरावर अपयशी कर्जांचे परिणाम एक अभ्यास या विषयावर PhD पूर्ण केली आहे. त्यांनी पदवी स्तरावर 18 वर्ष व पदव्युत्तर स्तरावर 5 वर्ष असा समृद्ध अध्यापन अनुभव असून यासोबतच कॉर्पोरेट व सहकारी क्षेत्रात सुमारे 12 वर्षांचा औद्योगिक अनुभवही आहे. त्यामुळे त्यांचे अध्यापन हे सैद्धांतिक ज्ञानासोबतच व्यावहारिक अनुभवाने समृद्ध झालेले आहे. संशोधन क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले असून 8 आंतरराष्ट्रीय व 10 राष्ट्रीय जर्नल्समध्ये संशोधन लेख प्रकाशित केले आहेत. तसेच 17 राज्यस्तरीय परिसंवाद व परिषदांमध्ये त्यांनी संशोधन लेख सादर केले आहेत. दुबई येथील इनोव्हेटिव्ह रिसर्च पब्लिकेशन या संस्थेचे ते प्रतिष्ठित सदस्य आहेत. सध्या ते शिक्षण प्रसारक मंडळीचे सर परशुराम भाऊ महाविद्यालय, टिळक रोड, पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून गेले 9 वर्ष राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणून विद्यार्थ्यांच्या सामाजिक जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये बारामती जिल्हा कार्यवाह म्हणून गेली 6 वर्ष जबाबदारीने कार्य करत आहेत. शिक्षण, संशोधन आणि समाजकार्य यांचा समन्वय साधणारे डॉक्टर शिंदे हे आज अनेकांसाठी प्रेरणास्थायी व्यक्तिमत्व ठरले आहेत. यानंतर मी कार्यक्रम अधिकारी डॉक्टर रचना ठोंबरे मॅम यांना विनंती करते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी भाडेळ सर यांचा सत्कार करा. Let's go. यानंतर मी विनंती करते डॉक्टर सुशील तिगरे सर यांनी पोपट शिंदे सर यांचा सत्कार करा. Let's go. यानंतर आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी भाडेळ सर यांना विनंती करते त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे.
नमस्कार. इथे हा कार्यक्रम आहे म्हणजे NSSचा हे काय माहीत नव्हतं. फक्त कारची जाहिरात करत होती आरोग्य तपासण्याची आणि त्याच्यामध्ये SP कॉलेजचं नाव आहे पण आरोग्य तपासलेलं SP कॉलेज कसं काय आणि म्हणून तो काम सहज आलो पाहण्यासाठी. आणि मग थोडंसं कॉलेजचं काय असतं बरीच मुलं दिसल्यानंतर तुला वेगळा कार्यक्रम काहीतरी दिसतो आणि मग पुढे कार्यक्रम ते मला तर कार्यक्रम आवडतात कारण इतके वर्ष शैक्षणिक क्षेत्रात गेले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही SP कॉलेजमध्ये शिकता त्याच कॉलेजच्या प्रिमायसिसमध्ये टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन टिळक शिक्षण महाविद्यालय आहे आतमध्ये. आता ते BEdची अवस्था वाईट आहे. तिथे मी शिकलेलो आहे 1 वर्षभर. आता तिकडचं हॉस्टेलही बंद झालं आणि फक्त BEd कॉलेज कसं तरी चालू आहे म्हणजे त्याच्यात तशा दुर्दशा आहे. आणि मग थोडीशी आपुलकी होती शिप्र मंडळीची टिळक शिक्षण महाविद्यालय आणि तिथेच शब्द शिकलो. म्हणजे आता आपण म्हणतो विद्यार्थी मित्र मित्र म्हणलं की मैत्रीण म्हणायला बोलल्यासारखं वाटतं पण तिथे आम्हाला शिकवलं की त्यावेळेस तिथे बोलताना असाच काहीतरी प्रोग्राम होता आणि प्राध्यापक बोलताना विद्यार्थी बंधू आणि नाही विद्यार्थी मित्र आणि भगिनी म्हणले ते मॅडम होते त्या म्हणले सर असं नाही म्हणायचं. मित्र म्हटल्यानंतर मैत्रिणीच म्हणायचं आणि मैत्री म्हणजे ती मैत्रीच असते. मित्र मैत्रीण म्हटल्यानंतर मुलीला आपण मैत्रीण म्हटल्यानंतर का असं काय त्याच्या हा जो मुद्दा आहे सगळा ठीक आहे. आता आणि हे जे नियोजन आहे कार्यक्रमाचं मिनिटावर जे केलेलं त्याच्यामुळे मी जास्त बोलत नाही. बोलायला लागल्यानंतर किती वेळ बोलत राहील गप्पा मारायला मलाही आवडतं आणि अशा करून वेगवेगळ्या पद्धतीने परंतु मी आता काही बोलत नाही. योग आला नंतर कधी आता तुम्ही अजून 2-3 दिवस आहेत तर आपण मुक्त असा परिसंवाद काही गप्पाही मारू मोकळ्या वेळात असं काही नाही. जास्त बोलत नाही मी. तिथून हे नियोजन आम्ही शिकलेलो आहोत की 1 मिनिट अर्धा मिनिट 2 मिनिट आणि आता ते वेळेचं उल्लंघन करणं हे मला आवडत नाही. 2 मिनिटाचा वेळ दिलाय कदाचित 2 मिनिटं संपली पण असतील परंतु ते तसं जाणवत नाही म्हणून मी जास्त काही बोलत नाही. शिक्षक म्हणून मी 36 वर्ष सेवा केली. सांगण्याचा मुद्दा असा 58व्या वर्षी रिटायर होतात माणसं. तो जो काळ होता आमचा मी BSc मॅथमॅटिक्स आणि BEd त्याच्यानंतर लगेच नोकरी म्हणजे आम्हाला विद्यार्थ्यांनी सर म्हणल्यानंतर लाज वाटायची कारण BSc झाल्याबरोबर 22व्या वर्षी आम्ही शिक्षक आणि नंतर BEd केलं आणि पुन्हा शिक्षक त्याच्यानंतर सुपरवायझर मुख्याध्यापक ही पदं काही आपोआप ते येत राहतात परंतु बेकारीचा एकही क्षण अनुभवायला मिळाला नाही. योगायोग असा पहा 25 तारीखची लकी असते म्हणून थोडंसं बोलतो आणि थांबतो. आमच्या काळामध्ये आमचा 10वीचा निकाल 25 जुलैलाच लागला. BScचा निकाल 25 जुलैलाच लागला आणि मला रयतमध्ये ऑर्डर 25 जुलैलाच आली. हा इतका योगायोग आहे 25 जुलै आणि म्हणून मी माझा रिटायरमेंटचा कार्यक्रम जूनला रिटायर असताना म्हणलं कार्यक्रम घ्यायचा असेल तर तो 25 जूनलाच घ्यायचा आणि खरोखर घेतला. आणि टिळक कॉलेजचं जे नियोजन होतं आम्हाला पहिल्या आठवड्यामध्ये इयर्स प्लॅनिंग दिली. इयर्स प्लॅनिंग त्याच्यामध्ये सहलीची तारीख दिलेली होती. कुठल्याही शाळेमध्ये कॉलेजमध्ये आजही शक्य होणार नाही त्याच तारखेला आमची सहल. हे जे नियोजन असतं ते शिकलो आणि आयुष्यामध्ये खूप आनंददायी सेवा आमची केली. अजूनही आमचा जो ग्रुप आहे कधी ग्रुपवर भेटलं की आम्ही एकमेकाला बोलतो. आता सगळेच रिटायर झाले की आपण जे घडलो ते टिळक कॉलेजमुळे घडलो तिथल्या प्राध्यापकांच्यामुळे घडलो त्यांचे संस्कार आणि मग आम्हालाही आमचे विद्यार्थी तो अनुभव खूप मोठा आहे. विद्यार्थ्यांचं म्हणजे आता आमचे विद्यार्थी पण रिटायरमेंटला आलेले आहेत काय पहिल्यांदा जे शिकवलेले कारण फारसं अंतर नसायचं. त्यांचे अनुभव ऐकल्यानंतर आम्ही आता आम्हाला विमानात बसल्यापेक्षाही वरचं वाटतं की इतकी कृतज्ञता विद्यार्थ्यांच्याकडे असते त्याचा अनुभव आम्ही अनुभवत असतो. तर कृपया जास्त काही मी आता बोलत नाही. तुम्हा सगळ्यांचं ह्या गावामध्ये स्वागत. इथे राहा उरलेले दिवसही आनंदात राहा आणि जर वेळ मिळाला आम्ही इथून 2 किलोमीटर अंतरावर राहतो. आमच्या घरालाही शेतालाही भेट द्यायला सगळ्यांना नाही जमलं एखादा ग्रुप या भेटा 2 तास भेटा चर्चा करा आंबा करा. शेतामध्ये आहे चांगली जाळी लावलेली मला आवडत होती त्यात फिरा आणि परत या. तर एवढंच मी सध्या बोलतो जास्त मार्गदर्शन करत नाही सर. महत्त्वाचा विषय आहे आणि मी पूर्णपणे एकदा आल्यानंतर पूर्ण आस्वाद घ्यायचा पूर्णपणे व्याख्यानात ऐकणार आहे. म्हणजे आलो ऐन वेळचा पावडा आणि काय बोर करून गेला म्हणून बोर करायला आवडत नाही. कृपया जास्त झाला असेल तरी क्षमस्व आणि तुम्हाला पुढच्याही कार्यक्रमांच्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. Let's go. धन्यवाद सर. यानंतर आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर पोपट शिंदे सर यांना विनंती करते त्यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करावे.
सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी भाडळे सर, व्यासपीठावर उपस्थित सहकारी डॉक्टर रचना ठुबरे मॅडम, ठिगळे सर पुढे जाऊन बसले, इथं उपस्थित ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, जागे आहात ना सगळे? अरे वा, 4-5 तरी आवाज नक्कीच ऐकायला आले. जागे आहात ना? वा. आजचा विषय आहे संविधान समजून घेताना. असं म्हणता येईल की जुनी समाज व्यवस्था संपून नवीन समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठीची राज्य व्यवस्था 75 वर्षापूर्वी चालू झाली, की ज्याला आपण काय म्हणतो, ती कोणती व्यवस्था आहे तर संविधानिक राज्य व्यवस्था. म्हणजे 75 वर्षापूर्वी 47 साली आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि 3 वर्षांनी म्हणजे 1950 रोजी 26 नोव्हेंबरला आपण संविधान स्वीकारलं. कोणत्याही लोकशाही पद्धतीमध्ये संविधान असतं, म्हणजे संविधानाशिवाय लोकशाही असूच शकत नाही. तर हे जे काही संविधान आहे, ह्या संविधानाने काय केले आतापर्यंत, तर विविध आघाड्यांवर वेगवेगळ्या संविधानिक रचना निर्माण केल्या. त्या काही प्रमाणात थोड्याफार विस्कळीत झाल्या, परंतु त्या पुन्हा आपल्याला सक्षम करायच्या आणि त्याच्या व्यतिरिक्तही अनेक काही व्यवस्था निर्माण कराव्या लागणार आहेत. काळाच्या ओघामध्ये आपल्याला नवीन काही रचना व्यवस्था निर्माण कराव्या लागतात आणि त्या व्यवस्था निर्माण करण्यासाठी संविधान हे खूप मोठं आपल्या हातात असलेलं शस्त्र आहे. पण या संविधानाने म्हणजे त्या शस्त्राने काय करायचे, या संविधानाला एवढं महत्व काय आहे, हा जो विषय ठेवलेला आहे की भारतीय संविधान समजून घेताना का समजून घ्यायचंय, तर मुळात आपला जो भारत देश आहे तो कालच्याही व्याख्यानामध्ये आपल्याला ग्राम विकासाच्या व्याख्यानात सुरुवातीची जी काही पार्श्वभूमी त्यांनी सांगितली होती की आपला भारत देश कसा होता आणि आज काय आहे. म्हणजे त्या नुसत्या गौरवशाली भारत या विषयावर सुद्धा किमान 3-4 तासाचं लेक्चर होऊ शकतं, असा तो एवढा मोठा विषय. म्हणजे भारत देश जो होता की जो जगामध्ये महासत्ता होता, म्हणजे महासत्ता कुठल्या अर्थाने, आज महासत्ता आपण कोण म्हणतो, अमेरिका. कशाच्या आधारावर, तर आर्थिक महासत्ता. तर त्यांचा GDP, आता तुम्ही सगळे विद्यार्थी आहात, तुम्हाला GDP हा कन्सेप्ट माहिती आहे. GDP मध्ये आज अमेरिकेचा काय शेअर आहे, समजा 19-20% आसपास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी मध्येच दिलेले आहे आणि अनेक संदर्भ आहेत. इंग्रजांचे सुद्धा अनेक त्या काळच्या इंग्रजांचे पुरावे उपलब्ध आहेत की ज्यावेळेस भारताचा जगातील GDP मध्ये 28% जास्त शेअर होता. मग आता काय म्हणायचं त्याला, भारत हा काय होता, महासत्ता होता. परंतु आज आहे का, नाही. पण मग परत आपल्याला भारताला महासत्ता बनवायची, कशासाठी महासत्ता बनवायची आहे, तर म्हणजे आपण म्हणतो की काल आपण कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या ते नाटिका पाहिली. आपण नेहमी म्हणताना राज्य कसं असायला पाहिजे, शिवराज्य असायला पाहिजे. राज्य कसं असायला पाहिजे, रामराज्य असायला पाहिजे. मग हे रामराज्य आणि शिवराज्य म्हणजे व्यवस्थात्मक नव्हे, गुणात्मक, ते आणण्यासाठी संविधान हे खूप मोठं शस्त्र आपल्या आधारावर. मग त्या आधारावर आपण रामराज्य आणू शकतो. मग हे संविधान म्हणजे आहे तरी काय, मग संविधान म्हणजे काय, तर ती एक नियम पुस्तिका आहे, वेगळं काही नाही, की जी देशाला न्याय, समता, समानता आणि न्याय व्यवस्था निर्माण करण्यासाठी आणि त्याच्या आधारावर तो देश चालवण्यासाठीची व्यवस्था आणि ते नियम घालून दिलेली पुस्तक म्हणजे हे संविधान आहे. म्हणजे मूळ संविधानामध्ये 395 कलम होती
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली जी काही समिती होती त्यांनी 395 कलमांचं संविधान बनवलं होतं की जे आज जवळजवळ 450 कलम झालेली. अमेंडमेंट्स होत राहतात. अमेंडमेंट दरवेळेस जशी काळानुरूप आवश्यकता असेल त्या पद्धतीने बदलत राहतात. अशा मूळ संविधानामध्ये जवळजवळ 1,42,000 शब्द आहेत. सगळ्या जगातलं सगळ्यात मोठं संविधान हे आपल्या भारताचं. परंतु त्यामध्ये सातत्याने वाढ होते, बदल होत राहतो की जे लोकशाहीचं चौकट देणारी, लोकशाहीची चौकट काय असावी हे सांगणारं हे एक मार्गदर्शक पुस्तिका आहे की जे देशातले सर्व कायदे आणि राजकीय व्यवस्थेचा पाया असं म्हटलं तर चुकीचं नाही. हा जो कायदा आहे तो देशातील सर्वोच्च कायदा आहे. म्हणजे या कायद्याच्या पुढे कोणताच कायदा नाहीये. म्हणजे जे काही कायदे निर्माण होतात ते या संविधानातून निर्माण होतात. म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की एखादा कायदा केला किंवा एखादी गोष्ट केली तर ती संविधानिक आहे का नाही हे कोण ठरवतं? न्याय व्यवस्था ठरवते. सर्वोच्च न्यायालय त्याचं काय करते? रिव्हिजन करते आणि ते या चौकटीत बसतं का नाही. ते जर बसत असेल तर ते टिकतं. अन्यथा सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहे की कोणताही कायदा की जो या चौकटीत बसत नाही तो रद्द करण्याचा. एवढं ह्या संविधानाची महत्व आहे, एवढं त्याला काय वजन प्राप्त आहे. तर हा जो काही म्हणजे हा जो देशाचा आत्मा असं म्हटलं तरी चुकीचं नाहीये. कारण का ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थाच या संविधानाच्या आधारावर चालते. मग ह्याची गरज काय आहे? म्हणजे संविधान समजून घ्यायचं काय, म्हणजे कशासाठी आहे संविधानाची गरज काय? तर आता मी मग सांगितलं तर देश सुरळीत चालावा, न्याय व्यवस्थेने चालावा, सर्वांसाठी समानतेने म्हणजे सर्वांना समानता निर्माण करून देण्यासाठी हा संविधान आहे. जसं आता तुम्ही काल स्पर्धा केल्या, खेळलात ना, काय होतं बरं? तुम्हाला स्पर्धा चालू होण्याच्या अगोदर जे आयोजक होते, जे रेफरी होते, त्यांनी काय सांगितलं होतं? काही नियम सांगितले ना. मग त्या साध्या खेळामध्ये नियम आहेत तर हा देश चालवायचा असेल तर देशाला तर नियम असायलाच पाहिजेत ना. म्हणून हे नियम आहेत. मग हे संविधान काय सांगतं तुम्हाला? तर सरकार कसं चालतं, सरकार कसं निर्माण होतं, सरकार निर्माण होण्यासाठी मतदान कसं केलं जातं, मतदान कुणी करायचं, कोण करू शकतं, कायदे कोण करतं, त्या कायदे करण्याची प्रक्रिया काय आहे, नागरिकांचे हक्क काय आहेत, अधिकार काय आहेत, हे सगळ्या गोष्टी साधारणतः एक ढोबळमानाने सांगितलं की या सगळ्या गोष्टी संविधानामध्ये आहेत. मग असं जर असेल, हा सर्वोच्च कायदा आहे असं म्हटलं आपण, तर हा सर्वोच्च कायदा बनवला कोणी? म्हणजे नेमका कायदा म्हणजे काय असे म्हणजे काही प्रश्न निर्माण होत आहेत ना. म्हणजे मी म्हटलं की सर्वोच्च कायदा आहे, सरकार कसं चालतं, त्याची प्रोसेस दिलेली आहे, निवडणुका कशा होतात त्याचे काही नियम घालून दिलेले. मग असं आपल्याला मग त्यात जसं जसं खोलात जाऊ तसं आपल्याला प्रश्न पडायला पाहिजेत आणि पडतात. मग कायदा म्हणजे काय? हा सर्वोच्च कायदा कोणी बनवला? हे संविधान बनवलं कोणी आणि ते कसं बनवलं हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला काही गोष्टी लक्षात येतील. कदाचित असं पण होईल ना की संविधान मी तर बनवलेलं नाहीये, मग मी ते का मान्य करायचं, असा पण कदाचित प्रश्न निर्माण होऊ शकतो. मग त्यासाठी याच्या मागची सगळी प्रक्रिया जर आपल्याला समजली तर आपल्याला लक्षात येईल की ह्या संविधानाचं महत्व काय. नंतर 1946 साली संविधान सभा गठीत झाली. 46 साल म्हणजे स्वातंत्र्य पूर्व. त्यावेळेस पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान म्हणजे आता बांगलादेश आहे पूर्व पाकिस्तान, तर हे मिळून जो अखंड भारत होता त्या अखंड भारत म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी ही संविधान सभा गठीत झाली. त्यानंतर ज्यावेळेस 47 साली स्वातंत्र्य म्हणजे खंडित स्वातंत्र्य मिळालं, आपला भारत देशाचा तुकडा लचके तोडण्यात आले, त्याच्यानंतर सुद्धा ही संख्या काय झाली? कमी झाली. कारण का त्या प्रांतानुसार त्यात सभासद घेतले होते, ते 289 राहिले स्वातंत्र्य झाल्यानंतर. आणि ज्यावेळेस हे संविधान निर्माण झालं आणि राजेंद्र प्रसादांच्या हातात ते पहिले राष्ट्रपती त्यांच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, त्यावेळेस त्या मूळ संविधानावर 284 जणांच्या सह्या आहेत. बाकीचे सह्या का नाही आहेत तर ते दिवंगत पावले होते तत्पूर्वी म्हणजे पूर्ण होण्याच्या पूर्वी.
असे म्हणजे आपल्याला या 284 जणांना काय म्हणता येईल, संविधान करते आपण असं म्हणू शकतो, की ज्यामध्ये 15 महिला होत्या आणि महिलांचं सुद्धा यामध्ये योगदान होतं. म्हणजे आपण असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही की दीज आर द फादर्स अँड मदर्स ऑफ अवर कॉन्स्टिट्यूशन. पण आज ते जिवंत आहेत का, नाहीये. आपण ते पाहिलेत का, त्यांना पाहिलेलं पण नाही, फोटोत पाहिलेत, कदाचित आपल्याला त्यांची सगळ्यांची नावं पण माहित नाहीये. मग ज्यांना मी पाहिलं नाहीये, ज्यांना मी ओळखत नाहीये, ज्यांना मी प्रत्यक्ष बघितलं नाही, त्यांनी काहीतरी कायदे लिहून ठेवलेत आणि ते मी का मान्य करायचे, हा जर साधा प्रश्न कोणी उपस्थित केला तर काही वावगं होणार नाहीये. पण मग जर ह्याची उत्तरं मिळाली आपल्याला तर मात्र आपण समजू शकतो की म्हणजे संविधान काय हे समजलं, ते उमगलं, तर मग त्याच्या आधारावर हे राष्ट्र महान बनवू शकू. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे या राष्ट्राच्या, या संविधानाच्या आधारावर आपल्याला रामराज्य निर्माण करता येईल. पण मग असं काय आहे या संविधानामध्ये, म्हणजे या संविधानाच्या आधारावर रामराज्य कसं निर्माण होऊ शकतं, तर मी एक उदाहरण देतो. विश्वात म्हणजे जगामध्ये सर्वात पहिलं लिखित संविधान कुणाचं आहे, तर अमेरिकेचं. लोकशाहीच्या व्यवस्थेमधलं लिखित संविधान कोणाचं, अमेरिकेचं. 1787 साली ते लिखित संविधान निर्माण झालं आणि ते लागू झालं 1789 ला अमेरिकेचं. आणि त्यामध्ये केवळ 8 प्रकरण आहेत, 8 चॅप्टर्स आहेत. आणि त्यात एकूण शब्द किती आहेत माहिती का, किती असतील, आपल्या संविधानामध्ये 1,42,000 शब्द आहेत. अमेरिका एवढी बलाढ्य महासत्ता आहे, त्यांचं संविधान फक्त 8,000 शब्दांचं आहे. आणि ज्यावेळेस ते संविधान बनलं त्यावेळेस अमेरिकेचे फक्त 13 राज्य होती, 13. परंतु आज जर त्या अमेरिकेचा व्याप बघितला तर वर अटलांटापासून खाली पॅसिफिक पर्यंत एवढा प्रचंड पसारा अमेरिकेचा वाढलेला आहे. आणि ते आज आपण त्याला महासत्ता म्हणतोय. आर्थिक महासत्ता नव्हे, लष्करी महासत्ता पण आहे. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत सुद्धा अमेरिकेच्या पुढे आता कोणी नाहीये. सगळ्याच्या बाबतीमध्ये अमेरिका आहे, कर्जाच्या बाबतीत सुद्धा अमेरिका पुढे. हा भाग वेगळा. तर अशी ही म्हणजे नॉलेज, म्हणजे आज अमेरिकेत जाऊन शिक्षण घ्यायला तरुण काय म्हणतात, इगर असं म्हणजे अर्ज असते त्यांची की मला अमेरिकेत जाऊन शिक्षण घ्यायचे. तर अशी ही महासत्ता कशाच्या आधारावर बनली, तर ही संविधानाच्या आधारावर बनली. जर अमेरिकनना खूप नागरिक हे पेट्रोलिझम म्हणजे राष्ट्रभक्त आहेत आणि ते त्यांच्या आधारावर त्यांना जर तुम्ही प्रश्न केला ना, तुमची अमेरिका महासत्ता कशाच्या आधारावर बनली, तर कोणीही सांगेल की ह्याच्या मागं आमचं संविधान आहे, हे त्यांचं उत्तर असेल. पण मग नुसतं हे कायद्याचं पुस्तकच आहे ना, म्हणजे असं काय की त्याच्या आधारावर महासत्ता बनेल, तर असं नाहीये. हे संविधान जर समजलं आणि ते जर तुमच्या जीवनात उतरलं तर मात्र अमेरिका जशी आज ग्रेट अमेरिका झाली. आता डोनाल्ड तात्यांना ते मागा लॉन्च करावं लागलं, मेक अमेरिका मेक ग्रेट अमेरिका मेक अगेन समथिंग, मागा का असा काहीतरी त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. तर पुन्हा आपण त्या जे काही विश्वगुरुपदी किंवा जी महासत्ता आपली होती ती आपण मिळवू शकतो. तर यासाठी मात्र नागरिकांनी ते संविधान स्वतःमध्ये जीवनामध्ये उतरवलं पाहिजे. त्यातलाच एक भाग की जो नागरिक कर्तव्य म्हणून आपण पंचपरिवर्तनातला भाग आहे ना, तो त्यातलाच एक भाग, वेगळा नाहीये. सगळे या गोष्टी कनेक्टेड आहेत. मग हे अमेरिकन आहेत ना, ते दररोज संविधान जगतात. आपण जगतो का? आपण भारतात काय करतात, एकतर माझ्यासारखे असे भाषण देतात संविधानावर, किंवा तुमच्यासारखे प्ले कार्ड्स घेतात आणि संविधानाचे स्लोगन घेऊन फिरतात. पण प्रत्यक्षात आपण ते जगतो का, हा विचार करण्याचा विषय आहे. किंवा मग काहीतरी आंदोलन करतात आणि संविधान खतरे में काहीतरी, पण त्यांना जर तुम्ही प्रश्न विचारला ना की अमुक मला तर हे समजलं नाही रे, असं कुठल्या कारणामुळे संविधान खतरे में, जरा सांगतोस का, तर ते नाही सांगू शकत, कारण का त्यांनाच मुळात संविधान माहित नसतं. आणि मग जर अशी परिस्थिती असेल की संविधान नेमकं काय आहे हेच जर आपल्याला माहित नसेल, अशा परिस्थितीमध्ये, अशा मानसिकतेमध्ये आपण या संविधानाच्या आधारावर हा देश महासत्ता किंवा ग्रेट
बनवू शकू का? तर नक्कीच नाही. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर ते नीट समजून घ्यावं लागेल. आणि ते समजणं म्हणजे काय? मी आता तुम्हाला कुठली कलमं किंवा कोणी नियम, हे कलम आहे, सेक्शन अमुक 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 आणि त्यात या गोष्टी दिल्या, हे मी तुम्हाला शिकवायला आलेलं नाहीये. तुम्ही काही लॉचे स्टुडंट नाही आणि मी लॉचा प्राध्यापक पण नाहीये. मला कदाचित ते लॉ मधल्या बऱ्याचशा गोष्टी कळत पण नाही, कळणार पण नाही. पण मला हे माहिती आहे की संविधान कसं समजून घेतलं पाहिजे, की जे सामान्य नागरिकांनी त्याकडे कसं पाहिलं पाहिजे, ते पाहण्याची दृष्टी तुम्हाला देण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. मग हे संविधान आहे ते कसं आहे? तत्पूर्वी आपण म्हणतो की संविधानाचं श्रेय संपूर्ण कोणाला देतो? पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधानाचे शिल्पकार. तसंच अमेरिकेच्या संविधानाचं श्रेय कोणाला दिलं जातं? जेम्स एडिसन म्हणून एक संविधान करते आहेत की तो वय किती होतं? 34 म्हणजे तुमच्या वयाच्या डबल. म्हणजे तुम्हाला चान्स आहे की असं काहीतरी ग्रेट बनण्याचं. जेम्स एडिसननी संविधान, त्याला संविधान करता म्हटलं जातं. तर तो काय म्हणतो की हे जे काही संविधान आहे ना ते दुधारी तलवार आहे. तलवार म्हणजे इथं तोडण्याच्या अँगलने नाही, तर बेनिफिशियल म्हणजे दोन्ही बाजूनी बेनिफिट पण आहे आणि त्याचा अंकुश ठेवण्यासाठीचं पण ते एक शस्त्र आहे. म्हणजे जसं हा सर्वोच्च कायदा आहे, तो जसा नागरिकांना बांधून ठेवतो ना, नागरिकांवर काही नियम इम्पोज करतो, तसे ते राज्यकर्त्यांवर, म्हणजे जे राज्यकर्ते नागरिकांवर राज्य करतात त्यांना सुद्धा बांधून ठेवतात, त्यांना सुद्धा नियम आहेत. म्हणजे संविधानात जे नियम देतो त्या नियमाच्या अधीन राहूनच त्यांना राज्य करावं लागतं. त्या चौकटीच्या बाहेर त्यांना जाता येत नाही. आणि मग या संविधानाच्या आधारावर ते काय करू शकतात? त्यांनी काय करायचं असतं? तर प्रजेचं रक्षण करायचं असतं, प्रजेची प्रगती साधायची असती, प्रजेला सुखाने जगता येईल अशी अनुकूल परिस्थिती निर्माण करायची असती, त्यांना सन्मानाने जगता येईल अशी व्यवस्था निर्माण करायची असते. कुणी? राज्यकर्त्यांनी. त्यासाठी ते संविधान, त्यांनी काय करायचे ते डायरेक्शन्स ते संविधान कुणाला देतं? राज्यकर्त्यांना. म्हणजे हे जी काही चौकट आहे ना, ती चौकट कुणालाही उल्लंघन करता येत नाही. कुणालाच म्हणजे अगदी पंतप्रधान असतील, मोदी असू देत नाही तर कोणी असू देत, त्यांना त्या चौकटीच्या बाहेर जाता येत नाही. इव्हन संसदेला सुद्धा नाही आणि राष्ट्रपतींना सुद्धा नाही. नो वन इज एबल टू क्रॉस द लाईन. म्हणजे जी काही ड्रॉ केलेली आहे संविधान, त्याच्या पलीकडे कुणाला जाता येत नाही. मग सामान्याला तर जाताच येणार नाही. मग ह्यासाठी हे जर काय आहे हे जर आपल्याला समजलं, भरपूर वेळा आपण RTI कार्यकर्ते असतात बघा, संविधानाचा उपयोग करून ते अंकुश आणतात. जर प्रत्येक जण जर या गोष्टीने संविधान समजून घेतलं तर पुढचा व्यक्ती काय करतो आणि त्यांनी काय केलं पाहिजे हे जर आपल्याला समजलं तर मी फक्त RTIच्या अँगलनी बोलत नाहीये, ओव्हरऑल म्हणजे त्यामध्ये फक्त अधिकार दिलेले नाही तर कर्तव्य पण दिलेली, तर त्यावर पण मी येणार आहे. तर हे जे संविधान आहे हे समजून घेताना, त्यासाठी हे संविधान बनताना काय विचार केला गेला होता? जे संविधान सभा होती त्यांनी काय विचार केला? तर त्याच्यावर काहीतरी एक फिलॉसॉफिकल आधार आहे, म्हणजे काही बेस आहे. उगाच काहीतरी मनाला वाटलं म्हणून नाही केलेलं. काही जीवन मूल्य आहेत त्यामध्ये. आपली भारतीय संस्कृती आहेत ना, त्या संस्कृतीचे काही मूल्य त्यामध्ये विचारात घेतलेली आहे. काही ध्येयवाद दडलेला आहे त्या संविधानामध्ये आणि देशाच्या उन्नतीचा मार्ग त्यामध्ये दडलेला आहे. तो फक्त आपल्याला शोधावा लागतो. आणि तो दडलेला आहे कशावरनं? तर संविधान सभा ज्यावेळेस गठीत झाली ना, हे संविधान तयार करायचं असं ठरलं, त्यावेळेस एक गोष्ट त्यांची ठरली होती, हे संविधान बनताना बहुमत घ्यायचं नाही, तर एकमताने हे संविधानात जे काही कायदे, जे काही नियम, सेक्शन्स टाकले जातील ना, ते बहुमताने नव्हे तर एकमताने. एकमत म्हणजे काय? फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं असं नव्हतं. एकमत म्हणजे जेवढे 279 ते सदस्य होते त्या सगळ्यांचं जोपर्यंत मत त्या कलमाला अनुकूल होत नाहीये तोपर्यंत ते कलम संविधानामध्ये टाकायचं नाही, असा त्यांनी
ठराव केला होता आणि त्याच्यावर म्हणजे 395 कलम जी काही मूळ संविधानामध्ये आहेत ती सगळीच्या सगळी 289 सदस्यांना मान्य होती. आणि मग त्यासाठी काय केलं गेलं तर एखादी गोष्ट त्याच्या चर्चेला पुढे आली तर त्याच्यावर चर्चा घडून यायची, म्हणजे डिबेट्स व्हायचे आणि त्या डिबेट्सच्या अंती त्यात काही फेरफार व्हायचे आणि ते फेरफार झालेले ऍक्सेप्ट झाले की सर्वांना ते ऍड करायचे. म्हणून त्यासाठी हे जे डिबेट्स आहेत हे सगळे लिखित स्वरूपात आहेत बरं का. स्टील म्हणजे ती पुस्तकं अवेलेबल आहेत, आपल्याला हवी असतील तर त्याचे खंड आहेत की जे शासनाने प्रसिद्ध केले ते खंड तुम्ही घेऊन वाचू शकता. संविधान समजून घ्यायचं असेल ना तर आपल्याला परीक्षा द्यायची नाहीये ना तर संविधान न वाचता ते जर चर्चा वाचली तरी तुम्हाला संविधान कळेल की अमुक अमुक कलम त्यात का घेतलेले. पण आपण तर लॉचे स्टुडंट नाहीये, कदाचित कोणी लॉ करेल पण पुढं, परंतु लॉचे स्टुडंट असेल तर ते सगळं वाचायला पाहिजे. पण सामान्य माणसांनी काय करायला पाहिजे, एवढं 7-8 मोठे मोठे खंड कसे वाचणार. तर त्यासाठी पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांची 3 भाषणं संविधान सभेतली वाचली, ऐकली, समजून घेतली तरी तुम्हाला संविधान बऱ्यापैकी समजेल. डिसेंबर 47, नोव्हेंबर 48 आणि नोव्हेंबर 49. तर हे जर भाषणं नीट वाचली, ऐकली, तुम्ही युट्यूबवर पण ते अवेलेबल आहे, तुम्ही सर्च केले, गुगल केले, चॅट जीपीटीला विचारलं तरी तुम्हाला त्याचा क्रक्स पण काढून दिला जाईल. तर ती वाचली तरी तुम्हाला कळेल की हे संविधान बनवताना त्यांनी काय विचार केला होता. तर संविधानाची एक उद्देशिका आहे, आपण वाचतो ना, वी द पीपल ऑफ, तिथून सुरुवात होती ना प्रस्ताव. त्यात काय दिलेले, स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय, बंधुता ही मूल्य दिलेली, हे व्हॅल्यूज दिलेले आहेत. मग ह्या व्हॅल्यूज आल्या कुठून, आपल्याला सांगितलं जातं की अमुक अमुक एखादी हे जे व्हॅल्यूज आहे हे मूल्य ते कुठल्या तरी फ्रान्सच्या संविधानातून घेतलं, अमेरिकेच्या संविधानात, असं काहीतरी तुम्ही वाचलं होतं ना, ऐकलं होतं. पण खरं काय हे जर बाबासाहेबांचं भाषण ऐकली ना तर काय कळून जाईल. बाबासाहेब म्हणतात ही मूल्ये दुसरीकडे कुठून नव्हे तर आपल्या रामायण महाभारत या ग्रंथातून घेतलेली आहेत. हे बाबासाहेबांचं भाषण. बाहेरून नाही ही मूल्य आलेली. न्याय, समता, बंधुता ही मूल्य आपल्या संस्कृतीतली. म्हणून ही मूल्य जपणं, अंगीकार करणं हा आपला धर्म आहे. धर्म म्हणजे मी पूजा अर्थ, या धर्म म्हणजे ड्युटी या अर्थाने बोलतो. म्हणजे हे आपल्या संस्कृतीतलीच मूल्य आहेत, वेगळी नाही आहेत. त्यामुळे कोणतरी बाहेर इम्पोर्ट केली आणि आपण ती आपल्यावर लादून घेतली असं काही नाही. मध्ययुगीन काळामध्ये काही अधर्मालाच धर्म म्हणायला सुरुवात झाली. म्हणजे मधल्या काळात एकदम पूर्वीपासून नव्हे, विषमता, अस्पृश्यता, भेदभाव, उच्च नीचता हे सगळी अधर्म होते की ज्यालाच धर्म मानला गेला मध्यंतरीच्या काळात. आणि त्याचे खूप वाईट परिणाम झाले आणि त्याचाच परिणाम की आपण पारतंत्र्यात गेलो, अनेक वर्ष आपल्याला संघर्षात घालावा लागला आणि आपण नंतर 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. पण मग हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी काही अधर्म म्हणून हे जे काही विषमता होती त्या विषमतेचे लगेच संपून गेली नाही ना. मग यासाठी जे उपेक्षित वंचित घटक होता ना त्यांच्यासाठी काही गोष्टी प्रोव्हाइड केल्या. त्या उपेक्षित वंचित घटकांना संविधानाशिवाय दुसरा आधार नाहीये. म्हणून संविधानामध्ये काही कलम घालावी लागली. ती कलम कोणती, 14, 15, 16 आणि 17 ही कलम आहेत ना, ती कलम समतेशी निगडीत आहेत. आपल्या पूर्वीचे संत, महंत, ऋषी, मुनी यांनी भेदभाव नसला पाहिजे. आपले जे काही वेद, पुराण ज्यांना आपण धर्मग्रंथ मानतो त्यामध्ये भेदभाव हा मान्य नाहीये. म्हणजे तो सांगितलेला नाहीये, सगळेजण समान आहेत असंच. म्हणजे चराचरामध्ये परमेश्वर सगळेजण एकच असं आपली संस्कृती, आपली तत्वज्ञान सांगतं. मग तरी पण आपल्याला ही मूल्य संविधानामध्ये का टाकावी लागली ही एक शोकांतिका आहे. का तर आपण ती विसरलो होतो आणि म्हणून ती टाकावी लागली. आणि ते संविधान म्हणून आपण ते अंगीकारून ते आपल्या दररोजच्या जीवनामध्ये वापरले पाहिजे. म्हणून समतेमध्ये सोबत बंधुता येते. समता आणि बंधुता ही जी 2 शब्द आहेत ना, हे शब्द काय आहेत. मला वाटतं मी एक कथा सांगितली होती, आठवते का कोणाला. मॅच चालली होती, 3 भाऊ बघत असतात
एका घरामध्ये 3 भाऊ असतात आणि त्यांच्या बाजूलाच एक ग्राउंड असतं. त्या ग्राउंडवर एक मॅच भरलेली असते क्रिकेटची आणि ती त्यांना पाहायची असते. ती तर मध्ये भिंत असती. म्हणतात कुठं जाऊन आतमध्ये बघायची, आपण इथूनच उभारून बघूया. म्हणून ते तिथं भिंतीपाशी जातात. भिंत असते 5 फुटाची आणि ती 3 जण भाऊ असतात. मोठा भाऊ असतो 6 फुटाचा, मधला भाऊ असतो 5 फुटाचा आणि तिसरा भाऊ असतो 4 फुटाचा. 3 जण भिंतीपाशी जातात. मोठ्या भावाला मॅच आरामात दिसते ना, कारण का भिंत असते 5 फुटाची. तो छानपैकी ती मॅच बघू शकतो, तो त्या मॅचचा आनंद घेऊ शकतो. परंतु 5 फूट दुसरा भाऊ आहे त्याला दिसत नसते. त्याला एकतर टाचा उंच करावा लागायच्या किंवा उडी मारावं लागायची. तेवढ्या पुरतं काहीतरी दिसायचं, अन्यथा दिसत नव्हतं. बारक्या भावाला उडी मारू दे किंवा काही करू दे, दिसतच नव्हतं. उद्देश काय आहे तिघांचा? मॅचचा आनंद घेणं हा उद्देश आहे, टार्गेट. बरोबर आहे. आता दिसत नव्हतं, काय करायचं? आईनी पाहिलं पालकांचं काम, त्या तिघांना योग्य सुविधा उपलब्ध करून द्यायच्या. म्हणून संविधानामध्ये समता दिली. समता म्हणजे काय? समानता. म्हणून 3 स्टूल आईने आणले 1-1 फुटाचे. 3 स्टूल तिघांना दिले. काय झालं? तिघांची उंची 1-1 फुटाने वाढली. 6 फूट होता तो 7 फूट झाला. आधी मॅच दिसत होती, अजून पण दिसती. फरक काहीच पडला नाही. 5 फूट होता तो 6 फूट झाला, आता त्याला छान दिसायला लागला. 4 फूट होता तो काय झाला? 5 फूट झाला. त्याला दिसते का? नाही. उडी मारायला गेला आणि खाली स्टूल सटकला तर म्हणजे त्याचा उद्देश सफल होत नव्हता. आणि मग जर समाजातील काही घटकांचं उद्देश सफल होत नसतील तर विद्रोह निर्माण होतो आणि मग तोच स्टूल उचलायचा आणि त्यात पायावर मारायचा दुसऱ्याच्या. मला नाही तर तुम्हाला पण. स्वभाव म्हणजे नुसतं समानतेचं तत्व पाळलं तर उद्देश सफल होत नसतो. हवंय, समानता दिलीच पाहिजे, पण त्याचबरोबर बंधुता पाहिजे. काय झालं? मोठ्या भावाने बघितलं, तो बंधू आहे, त्यांनी काय केलं? स्वतःचा स्टूल काढला आणि बारक्याला दिला. आता काय झालं? स्वतःची उंची 6 फूट होतीच ना मूळ, त्याला आवश्यकता नव्हती. 4 फूट होते, तो किती झाला? 6 फूट. आता तिघांना मॅच दिसायला लागली. ही आहे बंधुता. बाबासाहेबांनी ज्यावेळेस बंधुतेचं मूल्य त्यामध्ये ऍड करायला लावलं, त्याच्यामागची ही भूमिका होती. ही भूमिका ज्यावेळेस आपल्याला समजेल त्यावेळेस आपण म्हणणार नाही की आरक्षण संपवलं पाहिजे. गरज होती, अजून काही वर्ष गरज असणार आहे, ते टिकली पाहिजे. आज न उद्या ज्यांना ते आरक्षण दिले ते स्वतःहून सोडून देणार आहेत. लगेच होणार नाही, 5-10 वर्षात काळ जाणार आहे. जे शेकडो वर्ष ज्यांना अन्याय सहन करावा लागला त्यांना आपल्या सोबत जोपर्यंत येत नाहीये तोपर्यंत हा त्यांचा जो सपोर्ट आहे तो गरजेचा आहे. म्हणून ज्यावेळेस समाजामधून असे काही आवाज निघतात किंवा आरक्षण संपलं पाहिजे तर ते का टिकलं पाहिजे, त्याच्या मागचं ही भूमिका आहे की जोपर्यंत सगळा समाज सोबत येत नाही तोपर्यंत आपण प्रगती नाही करू शकत. घरातला जर एखादा अपंग असेल त्याला सोडून आपण कुठलं कार्य करू शकतो का? नाही, तू घरात बसव, आम्ही फिरून येतो. आपण काय करतो? त्याला सोबत घेतो, त्याला आनंद मिळावा म्हणून काही व्यवस्था निर्माण करतो आणि मगच सोबत जाऊन, मग हा समाजातील आपला एक घटक आहे, आपला अंगच आहे ना. मग तो आपल्या सोबत जर नसेल तर आपण प्रगती करू शकणार नाही आणि जर केली तरी त्याला काही किंमत नसणार. म्हणून हे जर समजलं की 14, 15, 16, 17 ही कलम का टाकली की जी समानतेशी निगडीत आहे, हे समजलं तर आपल्याला संविधान नीट समजेल आणि संविधान नीट समजलं तर आपण नागरिक म्हणून काय बघितलं पाहिजे, कसं बघितलं पाहिजे हे आपल्याला लक्षात येईल. समता बरोबर समरसता हा शब्द वापरला जातो. समरस होणे म्हणजे तो मगाशी तो शब्द त्या मोठ्या भावानी बारक्या भावाला जो स्टूल दिला तो बंधुतेच्या भावनेतून नव्हे तर समरस पण असायला पाहिजे. आपण पाहतो की भाऊ पण भांडतात ना, ते जर समरस असले की मग ते एकत्र कुटुंब राहतं, गुण्या गोविंदाने राहतं, तर ही समरसता असायला पाहिजे. म्हणजे तर हे समरसता आहे काय तर मूलभूत कर्तव्य. बरेच जण म्हणतात की हा अनकॉन्स्टिट्युशनल वर्ड आहे. कलम 51A की जे नागरिकांचे कर्तव्य सांगतं, त्या कर्तव्यामध्ये काय सांगितले तर नागरिकांमध्ये समरसता भाव निर्माण व्हावा हे आपले
त्यासाठी प्रयत्न करावा हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असं कलम सांगतं. म्हणजे हा संविधानामध्ये सांगितलेलं आहे. आणि ही समरसता कुठून आली? दुसरीकडनं आलेली नाहीये. प्रभू रामचंद्रांनी आपल्याला ही समरसता दिलेली आहे. कसं काय? काय रामचंद्रांनी काय दिलं? आज आपण प्रभू मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र असं ज्यावेळेस म्हणतो, हे त्यांनी राजे होते, अयोध्येचे राजे होते म्हणून नाही. त्यांनी जर अयोध्येवर लाख वर्ष सत्ता म्हणजे राज्य केलं असं तरी त्यांना आपण श्रीरामचंद्र प्रभू पुरुषोत्तम किंवा आता आपण मंदिर बांधलं ते केलं नसतं. का केलं त्यांचं? तर आई वडिलांच्या इच्छेखातर राज्याभिषेक होणार होता. त्या राज्याभिषेकावरनं राजसिंहासनावरनं उतरले आणि 14 वर्ष वनवासात गेले. पण ते 14 वर्ष वनवासात गेले, उतरले वनवासात. कुणाला भेटले? शबरी मातेला भेटले, की जी वंचित होती, तिची उष्टी बोरं खाल्ली. ते वनवासात उतरले, निषाद राजाला भेटले, की जो जनजाती समुदायातला होता, त्याला मित्र बनवलं, स्वतःच्या सोबत ठेवलं. उतरले वानर, की जे वंचित घटक आहे, त्यांना घेऊन एका अत्याचाराला खात्मा केला. त्यांना अवघड नव्हतं. भारताला निरोप पाठवला असता ना, फोन केला असता, लाख सैन्य घेऊन आले असते. त्यावेळेस दिग्विजयी राज्य होतं त्यांचं. सगळे बाकीचे भारतवर्षातले राज्य त्यांच्या अंकित होते. सगळ्यांनी त्यांना मदत केली. त्यांनी मदत घेतली नाही. कुणाची मदत घेतली? जे वनातले होते, वानरांना. आणि त्यांच्या आधारावर एका अधर्मी माणसाला संपवलं. म्हणून आपण त्यांना मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र म्हणतो. ही समरसता आपल्याला रामचंद्रांनी दिली आणि ती संविधानात. हे जर समजलं तर आपल्याला संविधान समजेल. म्हणजे आपल्याला जेवढं जरी कळालं की रामायण महाभारत कुणी लिहिलंय माहितीये तुम्हाला? व्यासमुनी कोण होते, वाल्मिकी कोण होते, तरी कळेल की आपली समरसता काय होती. म्हणजे भेदभाव पूर्वी नव्हते. म्हणून मी मध्ये म्हटलं ना की अधर्मालाच धर्म म्हणला गेला तो कधी? मध्ययुगीन काळात. पूर्वी नव्हतं असं. हे आक्रमणाच्या काळामध्ये या सगळ्या अपप्रवृत्ती आल्या. आपण सगळे बंधूच आहे. आपण सगळे एकच आहोत. भारत मातेची लेकरे आहोत. आम्ही भारत माता म्हणणार नाही असं कसं चालेल? भारत माता की जय, भारताला आई म्हणायचे, संविधानात कुठं लिहिलंय? असं बरेच जण म्हणतात, विचारतात. तर त्यासाठी नोव्हेंबर 49चं परत मी कोट करेल पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण. ते काय म्हणतात? संविधान सभेच्या भाषणाबद्दल चाललंय. म्हणजे याचा अर्थ संविधान तयार होण्याच्या दृष्टीमध्ये त्यांची ती दृष्टी होती, तुम्ही आम्ही एकाच मातेची लेकरे आहोत, म्हणून आपण बंधू आहोत आणि हे बंधुतेचे काम आपल्याला करावेच लागेल. इथं ते भारत माता संविधानामध्ये आहे. म्हणजे आपण भारत मातेचं चित्र आपण समोर मांडतोय. का मांडतो? तर ही एक प्रतिकात्मक प्रतिमा आहे. म्हणजे या देशाला आपण भारत माता मानतो. म्हणजे याचा अर्थ आपण जर त्यांचे जर पुत्र असू तर आपण कोण आहेत? बंधू आहोत. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात येते. कलम 25 मध्ये शीख, बौद्ध, जैन हे सगळे हिंदू आहेत अशी व्याख्या केली. जर कोण म्हणत असेल ना की आम्ही हिंदू नाही, तर ते सरळ सरळ संविधानाचा अपमान करतायत. असं म्हटलं तर चुकीचं नाही. पण मी त्याच्या पुढे असं म्हणेल की ही व्याख्या जर अजून व्यापक करायला पाहिजे. काय व्यापक करायला पाहिजे? स्वातंत्र्यवीर सावरकर, की ज्यांचा जगात डंका आहे, तर ते काय म्हणतात? त्यांनी हिंदुत्वाची व्याख्या काय केली? जे या भारताचे पुत्र आहेत, म्हणजे जे भारतात राहतात, जे भारतामध्ये भारत मातेला स्वतःची माता मानतात, या भारताची परंपरा, पूर्व जे काही आपली इतिहास आहे तो माझा आहे, त्याचा अभिमान बाळगतात, ते सगळे हिंदू. मग त्यांची पूजा पद्धती काही असू दे, ते गुरुद्वारात जाऊ देत, ते समाज मंदिरात जाऊ देत, ते मंदिरात जाऊ देत, ते मशिदीत जाऊ देत, नाहीतर चर्चमध्ये जाऊ देत, ते सगळे हिंदू. म्हणजे हिंदू ही पूजा पद्धतीशी निगडीत व्याख्या नक्कीच नाही. तर हे आपण विचारात लक्षात घेतलं तर आपल्याला संविधान जगायला खूप सोपं जाईल, सुविधा जाईल. आपल्या मनात किलमिश राहणार नाही. आपल्या इथं आपण तसं म्हटलं तर शोकांतिक आहे की 60% पेक्षा जास्त मुली आहेत कॅम्पमध्ये. म्हणजे का कोणास ठाऊक, मुली आता खूप पुढे चाललेल्या आहेत. पण ह्या
आत्ताच आहेत का? तसं नव्हे. आपल्या संविधान सभेमध्ये मला सांगितलं सदस्यांमध्ये किती महिला होत्या? 15. त्यामध्ये केरळची एक दाक्षायणी, श्रीमती दाक्षायणी नावाची एक महिला होती. वय वर्ष 34 होतं. खूप तज्ञ म्हणजे प्रचंड विद्वान पंडित, कायद्याचा अभ्यास असलेली ती महिला होती. आजच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर त्या एकमेव दलित महिला होत्या आणि कॉन्स्टिट्युशनल लँग्वेजमध्ये सांगितलं तर त्या एकमेव SC महिला होत्या. त्यांचं वय म्हटलं 34 वय होतं. प्रचंड हुशार. अशा महिलांचा यामध्ये सहभाग आहे. म्हणजे संविधान तयार करताना महिलांचा सुद्धा सहभाग आहे. आणि हा फक्त आत्तापासूनच आहे का? नाही, पूर्वीपासून आपले वेद लिहिले झाले. वेद लिहिले ऋचा, ज्याला आपण ओव्या म्हणतो, श्लोक माहिती असेल कदाचित काही जणांना. ह्या ऋचा काही महिलांनी पण लिहिल्या. गार्गीसारखी ऋषी ज्यांनी या ठिकाणी हे वेद लिहायला मदत केली. अनेक उदाहरणं देता येईल. मला आता विस्तार भयास्तव मी जात नाही. पण अशा महिलांचा सहभाग पूर्वीपासूनच होता, आत्ता नाही. म्हणजे इव्हन आपण आपल्या देवदेवता बघितल्या तर त्या सुद्धा स्त्री देवता जे असतात. म्हणजे तेवढा आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या परंपरेमध्ये, आपल्या तत्वज्ञानामध्ये महिलांना तेवढा मान होता. म्हणजे पूर्वी शास्त्रार्थ चालायचे डिबेट, त्याचे जज महिला राहिलेले आहेत. त्याची उदाहरणे आजही त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत. म्हणजे आपल्या परंपरेत महिलांना तेवढं स्वातंत्र्य आणि मान सन्मान पूर्वी होता, की जो मध्यंतरीच्या काळामध्ये समाप्त झाला. मग असे हे संविधान जे आहे त्या संविधानामध्ये अनेक कर्तव्य दिलेली आहेत, पण त्यात अधिकार दिलेले आहेत, पण त्याचबरोबर कर्तव्य पण दिलेली आहेत. पण मग त्यात मूलभूत जे अधिकार आहेत ना, त्या मूलभूत अधिकारांपैकी एक अधिकार आहे तो सर्वोत्कृष्ट मानला जातो, सर्वश्रेष्ठ अधिकार मानला जातो. तर तो कोणता? जर तो कोणता असं सांगायचं म्हटलं तर कलम 21 नुसार दिलेला जो मूलभूत अधिकार आहे ना, तो सर्वश्रेष्ठ आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि हे जर कलम 21 संविधानातून काढून टाकलं ना, तर हे संविधान निष्प्राण होईल असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. ते काय सांगतं कलम 21? कोणत्याही व्यक्तीचे जीवन कायद्याची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय समाप्त करता येणार नाही. ह्यामध्ये खूप मोठा अर्थ आहे. म्हणजे जर त्याच्यावर पुस्तक लिहायचं म्हटलं ना, 400-500 पानी पुस्तक किमान लिहिलं जाईल, एवढा अर्थ आहे. का जर मी जिवंतच राहिलो नाही तर मला संविधानाने दिलेले हक्क काही कामाचे आहेत का? मला संविधानाने दिलेली कर्तव्य मी जिवंत नसेल तर पार पाडू शकेल का? नाही. म्हणजे माझ्या जीवनाशी निगडीत आहे. जर जीवनच समाप्त झालं तर सगळ्या संविधानात काय लिहिलं त्याला काही अर्थ नाही. मग इथे हे संविधान का घालावं लागलं? तर त्यासाठी आपल्याला एक संकल्पना घ्यावी लागेल, विचारात घ्यावी लागेल. राज्यसत्ता ही जी संकल्पना आहे ना, ती समजून घ्यावी लागेल. तर ती समजण्यासाठी एक तुम्हाला फ्रेज सांगतो. म्हणजे पॉवर, राज्यसत्ता म्हणजे काय? ताकद, बरोबर ना? तर या ताकदीच्या बाबतीमध्ये एक म्हण आहे, पॉवर करप्ट्स अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. म्हणजे ताकद असते ना ती गडबड करते, आणि जर म्हणजे प्रचंड ताकद असेल ना तर ते विध्वंस करते. म्हणजे सत्ता म्हणजे राज्यसत्ता. तर त्याचे सनातन गुणधर्म आहेत. काही सनातन गुणधर्म आहेत, हे आत्ताचे नाहीत, पूर्वीपासून आहेत. कोणत्याही राज्यसत्तेला विरोध चालत नाही. विरोध केला मग कोणी असू देत, कुठलाही राज्य सत्ता असू देत, म्हणजे राजेशाही असू देत, लोकशाही असू दे, नाहीतर हुकुमशाही असू दे, विरोध चालत नाही त्यांना. हे त्याचा गुणधर्म आहे. तर उदाहरण द्यायचं म्हटलं ना, तर मागच्या हे जे उदाहरण दिलं मी, महाविकास आघाडी, कदाचित आवडणार नाही पण उदाहरण द्यावं लागतील, तुम्हाला लक्षात येईल ते उदाहरण. रिपब्लिक TV शो मध्ये अर्णब गोस्वामी एक जण पत्रकार आहे, तो काहीतरी शो मध्ये बडबडत होता, काही सरकार विरोधी वक्तव्य केली, त्याला उचललं टाकलं तुरुंगात. कंगना राणावत काहीतरी बडबडली. काय तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ना, तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सगळ्यांना काही बोलत
कुणी म्हणजे त्यात काही मी कुठल्या बाजूची पक्ष घेत नाहीये, कुठल्या बाजून मी बोलत नाहीये, पण ही राज्य सत्ता अशी असते की विरोधात गेलं की ते म्हणून त्याला काही धर्माचं अधिष्ठान लागतं, काही तात्विक विचार लागतो त्या कुणाला राज्य सत्तेवर राज्य करणाऱ्यांना, तर तो असायला पाहिजे. दुर्योधन काय म्हणतो, मी एका सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन देणार नाही. हे कशाचं लक्षण आहे? याचा अर्थ माझ्या सत्तेत कुणाला मी सहभागी करून देणार नाहीये. मग ती राज्यसत्ता असू दे, लोकशाही असू दे किंवा राजेशाही असू दे. मग इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली का लावली? आणीबाणीची परिस्थिती नसताना सुद्धा लावली. इतिहास माहित नसेल कदाचित मुलांना, कारण त्यांना आव्हान द्यायला निर्माण, त्यांच्या सत्तेला आव्हान दिलं गेलं. काय दिलं गेलं? पंतप्रधान इंदिरा गांधी पंतप्रधान पदी असताना हायकोर्टाचा निकाल लागला होता की त्यांना पंतप्रधान पदावरून पदच्युत केलं जातं आणि 6 वर्ष निवडणूक लढवता येणार नाही, असा तो आदेश होता. त्यांनी काय केलं? चॅलेंज केलं. वरच्या कोर्टाने पण त्याला स्थगिती द्यायला नकार दिला. परंतु मीनवाईल त्यांना तात्पुरता प्रभारी म्हणून त्यांच्याकडे दायित्व ठेवलं आणि त्याच दिवशी रात्री आणीबाणी जाहीर केली. पॉवरनी अशा गडबडी होता. म्हणजे माझ्या विरोधात जाता काय, मी इमर्जन्सी लावतो आणि मग ॲब्सोल्यूट पॉवर असली की अशी गडबड होते. आकडे वाचून अंगावर काटा येईल मुलांना. स्टॅलिन अभ्यासक्रमात, स्टॅलिन तुम्ही ऐकलं असेल, खूप गोडवे गायलेत ना अभ्यासक्रमात. स्टॅलिनचं कर्तृत्व माहिती का तुम्हाला? 1920 ते 1956 रशियामध्ये जवळजवळ फक्त 2.25 कोटी लोकांना मारलंय त्यांनी. डॉक्युमेंटेड आहे. मी डॉक्युमेंटेड म्हणजे इथं ऑनलाईन जाणार आहे लेक्चर. 2.25 कोटी लोकांना मारले. एका वेळेस 20-20 लाख 25-25 लाख लोकांना छळ छावणीत टांगलं जायचं. 15 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष अशा शिक्षा दिल्या जायच्या. थोडा जरी विरोध संभव दिसला की मग तो पुरुष आहे, स्त्री आहे, आई आहे, बाप आहे, काही बघितलं जातं. आपले पूर्वीचे काही राजे आहेत उदाहरण, तुरुंगात टाकले, मारले, राज्यसत्ता ताब्यात घेतली, अशा काही गोष्टी. त्यावेळेस मिडनाईट नॉक म्हणून नावाचा एक प्रचलित शब्द होता. रात्री जर दारावर टकटक झाली तर समजून घ्यायचं की आपलं आयुष्य संपलं. अशा पद्धतीने कम्युनिझम खूप भयानक गोष्ट आहे. त्याच्या कथा वाचा, पुस्तक अवेलेबल आहे. तर हे सत्तेचे गुणधर्म आहेत, मग ती सत्ता कोणाची असू दे. म्हणूनच सत्तेला राज्यघटनेच्या कायद्याने प्रतिबंध केलेला की तुम्हाला कोणत्याही व्यक्तीचा जीव घेता येणार नाही. परत मी कलम 21 मूलभूत सर्वश्रेष्ठ अधिकार काय तोय, म्हणजे प्रोसेस एस्टॅब्लिश्ड बाय लॉ असा शब्द प्रयोग आहे. म्हणजे कायद्याने प्रोसेस केल्याशिवाय कुणाला फाशी देता येणार नाहीये. मी गुन्हा केला, मी कुणाचा जर खून केला आणि तो जर सिद्ध झाला नाही ना, मला काहीच करू शकत नाही कायदा. मग तो सिद्ध व्हायला लागतो, त्याला पुरावे, ती प्रोसेस आहे, त्याला काही रचना आहे, ती फॉलो करा, मग तुम्हाला फाशी द्यावी लागेल, त्याशिवाय देता येणार नाही. उदाहरण देतो. कसाब सर्वांना माहिती आहे, ऐकू नये, सगळ्यांनी लाईव्ह बघितलेलं ना, तो बेधुंद गोळ्या झाडत होत्या आणि तो तर पाकिस्तानी होता. त्याला पकडलं, किती वर्ष त्याला पोचलं, बिर्याणी खाऊ घातली. बऱ्याच जणांना राग यायचा, अरे काय त्याला आपण सगळ्यांनी त्याचे व्हिडिओ गोळ्या घालताना येते, त्याला घ्या चौकात मारा गोळ्या. कशाला त्याला एवढं पोचताय, एवढी प्रोसेस कशाला फॉलो करताय? तर नाही, आपल्या राज्यघटनेत सांगितलेले की प्रोसेस एस्टॅब्लिश्ड बाय लॉ, ते प्रोसेस कंप्लीट करत नाही त्यावेळेस तो नागरिक भारताचा असू दे किंवा परदेशी, त्याशिवाय तुम्हाला त्याचा जीव घेता येणार नाही. ही प्रोसेस आहे. जर राज्यसत्तेला आपण मुभा दिली ना, कदाचित कसाबला गोळ्या घातल्या जातील, उद्याच्याला तिथं आपण पण असू. आज सिरिया आणि इकडे काय चाललंय हे तुम्हाला माहिती. म्हणजे अनिर्बंध राज्यसत्ता असले की या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून प्रतिक्रिया जरूर व्यक्त करा, परंतु या गोष्टी विचारात घ्यायच्या. म्हणून एबीएस कॉर्पस पिटिशन मध्ये बरेच येते, आता त्यात मी जात नाही. प्रसिद्ध वकील जेठमलानी म्हटले होते की ज्यावेळेस इमर्जन्सी लागू केली ना, त्यावेळेस मी भारत देश सोडला, कारण का कलम 21 रद्द केलं होतं. आता ते रद्द करता येत नाही इमर्जन्सीमध्ये.
शंकरराव चव्हाण म्हणाले होते की आणीबाणीमध्ये आम्ही विरोधकांना गोळ्या घातल्या नाहीत हे नशीब समजा, कारण का तुम्हाला त्याच्याबद्दल चॅलेंज करता आलं नसतं, कारण का कोर्टात ते एंटरटेन कर, इमर्जन्सीमध्ये काही केलं तरी त्याला दाद मागता येत नव्हतं. म्हणून हंसराज खन्नांनी लिहून ठेवलंय की हे कलम एवढं मौल्यवान आहे, ते संविधानात आल्यामुळं पवित्र झालंय संविधान, आणि त्यांनी विरोधात निकाल दिला, म्हणून नंतर त्यांना बरेच काही भोगावं लागलं. हा भाग वेगळा. तर हा जो काही मूलभूत अधिकार 21 आहे तो इथं का घातला? मनुष्याला जगण्याचा अधिकार आहे हे आपलं तत्वज्ञानात लिहिलेलं आहे. नुसतं मनुष्याला नाही, प्राणी मात्रांना. तुम्हाला माहित असेल पूर्वीचे म्हणजे बघा, जेवताना आपण कडेनी पाणी फिरवतो आणि चित्रावती ठेवतो. काय मुंग्यांना सुद्धा जीव घालण्याचा, म्हणजे त्यांना सुद्धा जीवन आहे. आपण एवढा विचार करतो. तर म्हणजे झाडा फुलांमध्ये सुद्धा प्राण आहे. म्हणजे आपला आयुर्वेद काय सांगतं, एखाद्या झाडाला जर आपल्याला औषध म्हणून तोडायचंय ना, एक प्रोसेस आहे, आता फॉलो केली जात नाही. म्हणजे मला पुढच्या म्हणजे 2 आठवड्यांनी पाहिजे ना, तर ह्या मंगळवारी जाऊन मी विनंती करणार की पुढच्या मंगळवारी मी तुमचं पानं घेऊन जाणार आहे. त्या वृक्षाची पूजा केली जाते. दुसऱ्या मंगळवारी तसंच केलं जातं आणि मग तिसऱ्या मंगळवारी ते पानं फुलं तोडली जातात आणि औषधात वापर घ्या. अशी आपली म्हणजे झाडांना सुद्धा आपण तेवढं मानतो. तर मग मनुष्याला मानलंच जातं. म्हणजे हे सगळे कुठून नाही तर आपल्या तत्वज्ञानातलेच सगळ्या गोष्टी यात दिलेल्या आहेत. म्हणजे 21 कलम हे कुठून दुसरीकडनं आलेलं नाहीये, हे आपल्या भारतीय तत्वज्ञानात. काही जण भारताला फेडरल स्टेट म्हणतात, म्हणजे संघराज्य. खरंच आहे का संघराज्य? नाहीये. अमेरिका मात्र फेडरल स्टेट आहे. अमेरिकेत काय छोटी छोटी राज्य आहेत, 50 स्टेट आहेत. 50 राज्यांचे 50 संविधान आहेत. प्रत्येक राज्याचे नागरिकत्व वेगळे. म्हणजे तुम्हाला जर अमेरिकेत राहायचं असेल तर 2 नागरिकत्व असतं, माहिती असेल तुम्हाला, अमेरिकेचं आणि ज्या स्टेटमध्ये राहतात त्याचं. तुम्हाला स्टेट बदलायचं असेल तर नागरिकत्व बदलून घ्यावं लागतं. भारतात आहे का तसं? नाही, एकच आहे. म्हणजे कुठेही केरळमध्ये राहा, बंगालमध्ये राहा किंवा कन्याकुमारीत राहा, महाराष्ट्रात राहा, एकच. आपण क्वासी फेडरल असं जर वर्णन केलं तर योग्य ठरेल. भारतामध्ये एक राष्ट्र, एक संविधान, एक निशाण आणि एक विधान, हे त्याचं वैशिष्ट्य सांगतंय. म्हणजे वेगवेगळा तुम्ही कुठल्याही राज्यात राहिला तर सगळ्यांना नियम सारखे. भारत हा केंद्रभूत सरकार आहे आणि राज्यांना त्यांची एक व्यवस्था आहे. राज्य सरकार आहेत, पण ते राज्य सरकार नॉर्मल कंडिशनमध्ये आपापलं राज्य करू शकतात. पण काही इमर्जन्सी क्रिएट झाली, काही म्हणजे अंतर्गत बंडाळी झाली, नक्षलवाद, अलगाववाद, अशा काही, तर त्या ठिकाणी केंद्र शासनाला अधिकार आहेत की तात्पुरत्या स्वरूपात ते राज्य बरखास्त करायचं आणि स्वतःच्या ताब्यात घेऊन ते चालवायचं तात्पुरत्या स्वरूपात, कायमस्वरूपात, अशी तरतूद आहे. म्हणून आपण जे मगाशी प्रियंबल मध्ये म्हटलं तर वी द पीपल ऑफ इंडिया असं म्हणतो ना, हे कुठून घेतलंय? अमेरिकेच्या म्हणजे संविधानाचा तयार करताना अनेक संविधान अभ्यास केला, तर अमेरिकेच्या संविधानात लिहिले 87 साली, 1787, वी द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. असं छान वाटतं ना म्हणायला, म्हणून एक सदस्य म्हटलं आपण पण म्हणू ना, वी द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया असं म्हणूया, असं एक जणांनी चर्चेमध्ये बोलले. तर मी पण पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनाच कोट करेन. तर त्यांनी त्या संदर्भात समितीसमोर जे भाषण केलं त्यात काय म्हणतात, भारत हा अमेरिकेप्रमाणे राज्यांचा संघ नाहीये. भारत ही एकात्मिक संकल्पना आहे, त्याचे विच्छेदन करता येणार नाही. हजारो वर्षापासून ही संकल्पना अस्तित्वात आहे. कशी अस्तित्वात आहे? 12 ज्योतिर्लिंग भारतात कुठे आहेत? महाराष्ट्रातच फक्त 12 ज्योतिर्लिंग कुठे आहेत? पूर्ण भारतात आहेत. 4 धाम कुठे आहेत? सगळीकडे पसरलेत ना. ही एक संस्कृती, भारतीय संस्कृती आहे. राम मनोहर लोहिया की जे समाजवादी, ते म्हणायचे की भारताची वीण राम आणि कृष्ण यांच्या धाग्यांनी ओवली. म्हणजे सगळीकडे त्यांचं अस्तित्व, फक्त एका ठराविक. तर ही आपली एकात्मता आहे. त्यामुळं आपण फेडरल स्टेट नाही, आपण एकच आहोत. हे लक्षात घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की आपण संविधानाला किती महत्त्व प्राप्त होतं. संविधानाच्या उद्देशिकेत सॉव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रॅटिक, रिपब्लिक असे वर्ड टाकलेत. आता त्यातले सेक्युलर आणि सोशलिस्ट हे शब्द नंतर घुसरलेत इमर्जन्सीमध्ये, तो भाग आहे, त्याच्यावर वेगळा एक व्याख्यान होऊ शकतो. पण सॉव्हरीन म्हणजे सार्वभौमत्व,
डेमोक्रेसी याचा अर्थ काय, रिपब्लिकचा अर्थ काय, तोच आहे ना, दोन्ही सेम आहेत असं वाटतंय की नाही? तसं नाहीये बाळा. हा सर्वोच्च कायदा आहे. ह्याच्यामध्ये जे शब्द घेतलेले आहेत ना, ते शब्द कुठलेही द्वयार्थी नाहीयेत किंवा संभ्रम निर्माण करणारे किंवा गोंधळ निवारे अस्पष्ट असे नाहीयेत. त्याला स्पष्ट आता अर्थ आहे. जर तसे जर शब्द घेतले ना तर वकील मंडळी हुशार असतात, ते त्या शब्दांचं पाहिजे तसं वळवतील आणि त्या कायद्याचं सगळं वाटोळ करतात. कुणी शब्द का घेतले तर विचार केलेला आहे. लोकतांत्रिक गणराज्य असं योग्य त्याचा अर्थ आपल्याला सांगता येईल. त्याची मी विस्तार भयास्तव मी त्याचं विश्लेषण करत नाही. पुढे जातो मी, वेळ संपत आलेला आहे. आयोजकांनी थोडा वेळ मिळेल का? धन्यवाद. चालेल का? नाही म्हणून काय चालणार का? नाही म्हणून काय होणार? काय हा विषय तसा म्हटलं तर हे किमान मी 3-1 तास बोलू शकतो याच्यावर. पण जुजबीत आपल्याला कळालं पाहिजे. आपण आता भावी नागरिक होणार आहोत, तर संविधान काय आहे, त्याचं महत्व काय आहे, का आपण ते संविधान जगलं पाहिजे आणि ते जगताना काय आपल्या दृष्टी असायला पाहिजे हे समजलं तर आपण योग्य पद्धतीने, कदाचित तुम्ही उद्या लॉचे स्टुडंट झालात आणि नाही झालात तरी ते तुम्हाला आयुष्यात खूप उपयोगी पडेल. तर भारतीय माणूस काय आहे तर उघड्या, आपण आपली संस्कृती आहे ना, आपलं जे काही शिक्षण आहे की आपला विचार आहे हा उघड्या डोळ्याने पाहतो. जगात जे जे चांगलं आहे, सुंदर आहे ते आपण आत्मसात करत आलो आणि त्याचं एक नवीन मिश्रण करून आपण चालतो. आपण कधी टोकाचा विचार करत नाही, एकतर म्हणजे ह्या बाजूचा किंवा ह्या, आपण मध्यम मार्ग घेऊन चालतो. आणि ते राज्यघटनेत अनेक समन्वयाचे विषय आहेत की जे प्रियम्बल मध्ये, आणि हे प्रियम्बल मधनं जर ते सगळ्या शब्दांचा प्रत्येक शब्दाला एक अर्थ आहे आणि तो अर्थ समजून घेतला तर तुम्हाला हे संविधान समजून घेता येईल. कारण का प्रियम्बल मध्ये जे लिहिलेलं आहे ते कसं अचीव करायचं ते पुढचे 395 कलम सांगतात. प्रियम्बल मध्ये जे लिहिले म्हणून त्याला खूप महत्व आहे. प्रियम्बलला आपल्याला काय अचीव करायचं ते प्रियम्बल मध्ये लिहिले आणि ते कसं अचीव करायचं ते पुढचे 395 कलम सांगतात. आणि ते 395 कलमाच्या आधारे मग सगळी व्यवस्था निर्माण होते. म्हणजे मी सुरुवातीला म्हटलं होतं ना, सगळी व्यवस्था कशी तर या राज्यघटनेच्या आधारावर निर्माण होते. तर शेवटच्या मुद्द्यांकडे तुम्ही, भगवान गौतम बुद्ध म्हणतात डोळ्यांनी दिसणारी कोणतीही गोष्ट परमनंट नाहीये, म्हणजे शाश्वत नाही. सृष्टीमध्ये एकच गोष्ट शाश्वत आहे, ती काय माहितीये तुम्हाला? नित्य परिवर्तनाचा नियम हे शाश्वत. म्हणजे जगात जे जे दिसतं डोळ्यांनी ते सगळं बदलणार आहे. आपल्या तत्वज्ञानात आणि गौतम बुद्धांनी सांगितले मानव निर्मित कुठलीही गोष्ट आहे ती परमनंट नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये काळानुरूप बदल होत असतो. आपल्यातच बघा ना, म्हणजे तुम्ही रात्री झोपता आणि सकाळी उठता तरी बदललेला असतो. 16 वर्षापूर्वी काय होतात तुम्ही? कुकुलं बाळवतात ना, बरोबर? तुम्हाला असं आज कपडे घालून फिरताय त्यावेळेस काय करत होता? फरक आहे ना, म्हणजे बदल आहेच आहे ना, प्रत्येकात बदल आहे. तर संविधान सुद्धा काय मानव निर्मित आहे, म्हणजे ह्यात सुद्धा काळानुरूप बदल होणार आहेत का? होणार आहे. आणि ते होत आले आणि ह्याची तरतूद संविधानातच दिली संविधानकर्त्यांनी. अमेरिकेचं संविधान खूप बदललेलं. जेव्हा ते संविधान तयार झालं ना ते फक्त गोऱ्या लोकांसाठीच होतं. त्यावेळेस अमेरिकेमध्ये निग्रो काळी लोक होती, त्यांची संख्या 20-25 लाख होती. तरी पण त्यांना कोणतेही संविधानिक अधिकार दिले नव्हते, ना राजकीय ना सामाजिक. त्यांचा फक्त उपयोग करून घेतला जायचा गुलाम म्हणून. अशी परिस्थिती होती. नवे हे संविधान फक्त गोऱ्या पुरुषांसाठीच होतं. हे किती जणांना माहिती? वा. 1919 साली स्त्रियांना मतदानाचा हक्क प्राप्त झाला अमेरिकेमध्ये. आपल्याला कधी प्राप्त झाला? 1950 साली संविधानात. पूर्वी होता का? होता ना. अनेक स्त्रिया राज्यकर्त्या होत्या पूर्वी, मध्ययुगीन काळात पण होत्या. झाशीची राणी कोण आहे? जर राज्य करायला तुम्हाला अधिकार आहे तर मतदानाचा अधिकार. त्यावेळेस लोकशाही नव्हती, हा भाग वेगळा. म्हणजे या गोष्टी होत्या. म्हणजे असा अमेरिका ज्या संविधानाच्या आधारावर ग्रेड बनली
त्याच्या पुढचं पाऊल आहे, आपण संविधान बनतानाच अधिकार दिलेले आहेत सगळे स्त्रियांना. म्हणजे हा विचार केला तर आपलं संविधान किती ग्रेट आहे, किती महान आहे. मग आपण ते मानलं पाहिजे, आपण त्याच्या आधारावर चाललं पाहिजे का नाही, आपण ते पूजलं पाहिजे, त्याची पूजा केली पाहिजे. नुसती पूजा म्हणून नाही तर अंगीकारलं पाहिजे. आतापर्यंत 1950 पासून 120 पेक्षा जास्त वेळा संविधानात बदल झाले आणि त्याची सुरुवात 1951 मध्ये स्वतः पंडित नेहरूंनीच ते पहिलंच अमेंडमेंट पंडित नेहरूंनी 1951 मध्ये केले. त्यामुळे बरेच जण संविधानात बदल होणार आहे, संविधान बदलून जाणार आहे असा अपप्रचार करतात, व्यवस्थेवर प्रश्न निर्माण करतात. ज्या न्यायिक व्यवस्था निर्माण झाल्यात संविधानाच्या आधारावर त्याच्यावर प्रश्न निर्माण करतात. तर अशा चुकीच्या राजकीय लोकांना राजकीय भूमिकेतून मांडू देत. आपण सजग नागरिक म्हणून नीट बघितलं पाहिजे, हे खरं आहे का, मला जर ते माहीत असेल तर मी योग्य निर्णय घेईन, योग्य डोळेसपणे त्याकडे बघेन आणि त्याच्यावर विचार करेन. केशवानंद भारती म्हणजे ह्या इमर्जन्सीच्याच पुढच्या टप्प्यातले ते केस आहे. म्हणजे एडीएम जबलपूर ते केसमध्ये पंतप्रधानांना शिक्षा झाली इंदिरा गांधींना. त्याच्यानंतर केशवानंद भारती यातलाच पुढचा ह्याच्यामध्ये काय झालं तर त्यांनी एक निकाल दिलाय. त्या निकालाच्या आधारावर अशी जगातली कोणतीच शक्ती भारतीय संविधानामध्ये काहीच बदल एका ठराविक साच्यात बदल करू शकते, त्याच्या पलीकडे बदल करता येणार, कोणीही बदल करू शकणार नाही असा तो निर्णय. त्यामुळे हा जो अपप्रचार आहे त्याला आपण बळी पडू नये, आपण सजग नागरिक बनावं हे आपण मला सांगावं असं वाटतं. संविधानाने भारताला एक पॉलिटिकल आयडेंटिटी दिली, म्हणजे ज्याला राजकीय भारत दिला. मी राजकीय भारत हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो. सांस्कृतिकरित्या आपण एकच होतो ना, जरी पूर्वी 16 जनपद होती माहिती आहेत ना, वेगवेगळी राज्य होती, तरी पण एका राज्यातून दुसऱ्या म्हणजे महाराष्ट्र नाही 12 ज्योतिर्लिंग सगळ्या राज्यांमध्ये होती, 4 धाम सगळीकडे, म्हणजे अनेक उदाहरणं मला देता येईल. तर सीमांतिक भारत हा कोणी दिलाय, संविधानाने दिला. चाणक्यानंतर हजारो वर्षांनी परत ते संविधानाने साध्य केले. चाणक्याने काय केलं होतं, चंद्रगुप्त त्या आधारे 16 जनपद एकत्र केली, एकच राज्य निर्माण केलं, सर्वांना एक आयडेंटिटी, एक भारत देश म्हणून निर्माण केला त्यांनी. चाणक्याचा तुम्ही अभ्यास करा जरा, तुम्हाला लक्षात येईल. तो राजकीय भारत पुन्हा कुणी दिलेला आहे, संविधानाने दिलेला आहे. हे समजून घेतलं तर वेगळा विचार नाही, हा पूर्वीचाच विचार आहे, हा वेगळं काहीतरी निर्माण झालंय. त्यामुळं त्याकडे बघताना आपण ते आपल्या परंपरेतलाच एक पुढचा भाग आहे, आपण समजलं पाहिजे. म्हणजे संविधानाने जे साध्य केले ते आपल्या भारतीयतेच्या विचारधारेतील पुढचा टप्पा आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. संविधानातील ध्येयवाद, संविधानातील तत्वज्ञान, संविधानातील जीवनमूल्य समजून संविधानातील दिलेल्या उन्नतीच्या मार्गावर जर चाललो ना तर मुलांना आपला भारत देश नक्कीच प्रगतीपथावर जाईल, नवे महासत्ता होईल. आपले जे काही पंतप्रधान आहेत आत्ता, त्यांनी एक विकसित भारत 2047 असं एक टॅगलाईन दिली. राजकीय ह्याच्यातून त्यांनी काही घोषणा केली ते जाऊ दे, परंतु 100 वर्षानंतर आपण 100 वर्ष पूर्ण होणार ना स्वातंत्र्य, तर आपण एका स्थानी असू का, पुन्हा आमचा GDP तेवढ्यापर्यंत जाईल का, पुन्हा असं होईल का की आपल्या भारतातले तरुण भारतातच शिक्षण घ्यायला भूषणावं मानतील आणि परदेशातील विद्यार्थी भारतात येऊन शिक्षण घ्यायला आतुरतील, अशी परिस्थिती येईल का, येईल, येणार आहे. नवीन बदल होत राहिले, येऊ घातलेले त्यात गोष्टी होणार आहेत आणि त्याचा जो आधार आहे तो दुसरा काही नाहीये तर हा संविधान. म्हणून प्रत्येकाने संविधान समजून घ्यावं आणि या महायज्ञात आपलं योगदान द्यावं. असा मी योगदान कुठल्या अर्थाने, आपल्या कृतीतून, जीवनातल्या कृतीतून, असं मी आव्हान करून माझे 2 शब्द खूप लांबले ते मी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या बौद्धिक सत्राची सांगता राष्ट्रगीताने होईल, तरी मी सर्व स्वयंसेवकांना विनंती करते त्यांनी जागा घेऊन.
स्वयंसेवकांनी बसून घ्या.